प्रीतम रोड बघ यार. 888. हां 888. गुड मॉर्निंग. सकाळचे वाजले 8:30 आणि आता मी निघतो इथून हलकर्णीवरून. हा आमचा सेटअप आहे. टँक बॅग विथ 2 सॅडल बॅग आणि आता इथून डायरेक्ट शंकेश्वर मार्गे मुंबई. गुड मॉर्निंग कोल्हापूर. आपण निघालो कोल्हापूरवरून. आता हे हलकर्णीचा सेटअप आणि आता वे टू मुंबई गाठतो आपण आता. आणि वाजले सकाळचे 8:44 आणि गावात सगळे उपसोडाचं काम चालू आहे. मग आपला हळू जावं लागणार आहे. सकाळचं वातावरण एकदम फ्रेश आहे. थंडी थोडी जास्त आहे म्हणजे आता वाजू 9:15 तरी पण थंडी खूप जास्त वाटते. तसे हात कापत होते. हँडग्लोव्ह घातले आपण आता आणि निघालो. बाय आता ही महाराष्ट्र राज्य फक्त संपलेली आहे आणि आता आपण जातो कर्नाटकात. आणि इथून मुंबई आहे 480 किलोमीटर. कोल्हापूर आहे 80 किलोमीटर म्हणजे 400 किलोमीटर. मुंबई कोल्हापूर मुंबई 400 किलोमीटर. 80 किलोमीटर कोल्हापूर आणि 480 किलोमीटर मुंबई. वा. महाराष्ट्र मस्त आहे. महाराष्ट्रातले रोड चांगले आहेत आणि कर्नाटकातले रोड असे काय त्या बाउंड्री आपण क्रॉस केली. आता आपण आलो आहे कर्नाटकात. आता कर्नाटक परत महाराष्ट्रात होतो. महाराष्ट्रात आलो कर्नाटकात परत महाराष्ट्रात. त्यागाव राईटला शंकेश्वर लेफ्टला आणि आता आपण हा लेफ्ट मारतोय. हा लागला हायवे. कर्नाटकाचा हायवे शंकेश्वर. हो काय दिसतोय रोड आहे. एक नंबर रोड दिसतोय. हा प्रीतम रोड बघ. हा चला. गाडी कळू पण शकत नाही एवढी थंडी आहे. सो नवीन गाडी पहिल्यांदाच मी गावी घेऊन आलो आहे आणि रिटर्न मुंबईकडे जातो आहे. सो खूप साऱ्या आठवणी घेऊन जातो आहे. ज्या लेवलला जो आनंद आहे तो मी शब्दात व्यक्त करू शकत नाही आहे. इतकं भारी फिलिंग वाटतं आहे. सो खूप मजा आली या 2 दिवसात राईड करून. सो प्रीतमसुद्धा ही पहिलीच राईड होती लाँग राईड. तर त्यालाही खूप मजा आली. ओव्हरऑल फिलिंग इज व्हेरी व्हेरी हॅपी. सो खूप मजा आली. 1-2 किलोमीटर झाले आपण पेट्रोल पंप शोधतोय. सो थोडं पेट्रोल मिळालं की पेट्रोल भरून घेऊया. ट्रिपल एट हां 888. ओके. आता पेट्रोल भरलं आपण. 9:02 झाले. पेट्रोल भर. L485 दाखवलं. चला बस. ओके ना. चल मागे गेला गोव्याचा लेफ्ट आणि आता आपण सरळ आलोय पुढे तौंदी घाटात. तौंदी घाट आहे. पहिला टोल नाका लागलेला आपला सकाळी. कोल्हापूर 20 किलोमीटर उरलंय आणि हा कोंगळी टोल नाका लागलाय कर्नाटकातला. आणि इथून कोल्हापूर आहे 20 किलोमीटर. कोंगळी टोल नाका. आता हा आहे जकात नाका.
महाराष्ट्रातलं टोल हे प्रसाद नगर दीडशे प्रसाद वेलकम टू महाराष्ट्र. महाराष्ट्रातले आपले टोलचे स्वागत करत आहे. हो थँक्यू सो मच. थँक्यू सो मच. एक गाडी चालली आपला कोल्हापूर सरळ झालो आपण सरळ करेल. हा आहे कोल्हापूरचा ब्रिज. या ब्रिजच्या खालून लेफ्ट घेऊन आपण जातो कोल्हापूर स्टँडकडे, एस टी डेपोकडे. आणि ॲक्च्युली हा कोल्हापूरचा एंट्रन्स आहे. हा लेफ्टला बघताय. या रोडला जी कमान होती ती कमान 2-3 महिन्यापूर्वीच पाडण्यात आली. त्याच कमानीतून तो गणपती यायचा, म्हणजे कोल्हापूरचा राजा यायचा मुंबईवरून. सो ती एक आठवण आहे तिथली या जागेची. सेकंड टोल किनी पत्कर टोल हा टोल लागला आपल्याला. तसं थांबलोच नाही कुठे ऍक्च्युली. थांबायचं का? सकाळचे वाजले 10:38 आणि आम्ही अजूनपर्यंत थांबलो नाही आहे. सकाळी 9:30 सुरू केलेली राईड. 10:30 वाजले तरी आम्ही थांबलो नाही. 1 किलोमीटर झाले आपले 652. 555 किलोमीटरला सुरू केली होती गाडी. हा ही आपली गाडी भारत पेट्रोल पंप. तर बरोबर थोडंसं पुढे आल्यानंतर अद्विक नाश्ता सेंटर, तिथे आम्ही जस्ट नाश्ता केला. आता नाश्ता करून आता निघतोय. ते पुढचं हेल्मेट आणि नाश्ता तर म्हणाल तर नाश्ता एक नंबर होता. आणि चहा तर त्याच्याहून भारी होता. हा खरंच खूप हेल्दी होता, मस्त होता. त्यांची स्पेशालिटी होती ते मिसळ जी तरी असते ती तरी खूप मस्त होती आणि मजा आली खायला. तो कधी आलात की नक्की भेट द्या या हॉटेलला. छोटंसं अद्विक नाश्ता सेंटर. जे आहे लोकेशन कराडच्या आधी 12 किलोमीटर आहे लोकेशन. भारत पेट्रोल पंपच्या पुढे आलं. इकडून आला की तुम्ही या साईडने येता. या साईड म्हणजे कोल्हापूर साईडने येता तिकडे. आणि या साईडला पुढे आहे कराड या साईडने. आणि आम्ही आजच्या आलो आणि इथून रिटर्न इथून गाडी थांबवली. चला तर मग निघूया पटापट. गाडी आपली जी हे आहे खालची बेल ती पूर्णपणे बघा धुळीने माखली आहे, पण वाजते मस्त. दन आवाज झाली, मजा आली. तर आता मग निघूया आता. मुंबई 323. आता वाजलाय 1. 11:30 तिकडून निघालो होतो आणि आता आहे सातारच्या टोलला. सातारा मागे गेलो पुढे टोलला इथे. आणि जस्ट इथे कंदीपेड वगैरे घ्यायला थांबलो. थोडं चहा पिऊ, कंदीपेड घेऊ आणि पुढे जाऊ. मजा असतात कंदीपेड. स्क्रीनशॉट झाला. झोपण्याची बाथरूम मिळत नाही. बहुतेक ती गावाला राहिली असं वाटतं. इंडिया सॉरी, बॅटरी इंडियाच्या बॅटरी होत्या त्या गावी राहिल्यात. माझी एक बॅटरी होती ती मी लावून गोपुराला लावली होती, ती आहे. तर हे शूटिंग चालू आहे पण जी मेन आहे तीच गावी राहिली. म्हणजे 1:35 झालेत. टोल नाक्यावरून आपण निघतो. पॅकिंगच्या म्हणजे घरी जायच्या गडबडीमध्ये मी बॅटऱ्या ज्या होत्या, गोप्रोच्या बॅटऱ्या ज्या होत्या त्या आम्ही घरी कोल्हापूरला विसरलो आहे, म्हणजे बसरकला विसरलो आहे. आणि त्या मामा उद्या पाठवून देईल. मामाशी बोलणं झालं आहे. त्या बॅटऱ्या घरीच आहेत, त्या विसरून मी निघालेलो. आणि मग त्या बॅटऱ्या आपल्याला उद्या सकाळी मिळतील. हा बोगदा संपल्यानंतर एक शार्प लेफ्ट येतो. त्या तो लेफ्ट जरा सांभाळून टर्न घ्या, कारण गाडी खूप स्पीडला असते तो टर्न समजत नाही. आता ऑलमोस्ट मी पुण्यात पोहोचतो आहे.
सो चला तर मग या व्हिडिओचा मी एंड इथेच करतो. तुम्हाला हा व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. सो पुन्हा भेटूया अशाच कोणतरी नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय महाराष्ट्र.